प्लॅटफॉर्म सुद्धा आपण सातत्यानं पाहत असतो. खरंच तेजस मात्रे आपल्याला पुढच्या वर्षी आणखी काही नवीन्य या स्पर्धेमध्ये आपल्या माध्यमातून पाहायला मिळव आणि अगदी भरली जाणारी स्पर्धा अजून पुढे जाऊ यासाठी आपण प्रार्थना करूया. मॅचकडे जाऊया. श्री वीरेश्वर क्रिकेट संघ आसरे आणि त्यांच्या बरोबर खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई असे दोन संघ पाहायला मिळत आहेत. मोठी जुई संघाचा खेळ आपण आत्ताच करंजड्याच्या मैदानावर पाहिला असेल. अप्रतिम अंकेश कामटकरची अर्धशतकीय पारी आपण पाहिली आणि तो संघ तिथे आपण पाहिला तर द्वितीय क्रमांकावर त्या संघाला थांबावं लागलं. हा तो संघ पाहायला मिळतोय आणि आज मात्र पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये खेळतोय. परंतु पाहावं लागतंय सामन्यामध्ये नक्की काय असेल. आसरे संघाने सुद्धा सांगितलं आम्ही जसं मॅच मध्ये चढ उतार पाहायला मिळतात त्या पद्धतीने खेळ नक्की आम्ही सुद्धा करण्याचा प्रयत्न करू. परंतु मोठी जुई टीमच्या कर्णधारांनी सुद्धा सांगितलं की आम्ही कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कोण असेल या मॅचचा दावेदार, प्रबल दावेदार, आणि त्यासाठी मॅच क्रमांक 4 पहिल्या फेरीची मॅचला सुरुवात. पहिला बॉल, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. दीप पाटील यांचा पहिला बॉल पंचांच्या डाव्या बाजूनं. समोर उजव्या हाताचे बॅट्समन पाहायला मिळते. सन्मान दिलाय बघा. चांगला बॉल होता, फक्त क्लिक केलं. एक सिंगल पहिल्या चेंडूवर प्राप्त करतोय बॅट्समन समीर लांगेला आपण पाहताय आणि प्रीतम रांगोळेला आपण पाहू शकाल. 2-20 सलामीवीर लीड करताना आसरे टीमला आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवर सिंगल प्राप्त केले आणि वैयक्तिक अकाउंट आणि टीमचा अकाउंट ओपन करतोय. या वेळेला एज लागली, झेल टिपला जातो यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. निनाद भुईरनं टिपलाय झेल आणि इथून बॅट्समन क्रमांक पहिला बाद होतोय तो म्हणजे आसरे टीमचा. बघा नांदगाव संघ आपण जर ही स्पर्धा आपण पाहत असाल 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचा अंतिम सामना असेल त्यासाठी आपल्याला खेळायचं आहे. तर 3:30 वाजता थेट आपण इथे टायमिंग वर हजर राहायचं आहे. तेजस मात्रे यांची सूचना आमच्यापर्यंत येते. सामना थांबला जाणार नाही याकडे लक्ष द्या. अन्यथा मग जो डिसिजन असेल त्याचं तुम्हाला पालन करावं लागेल. बोला तो बोला तेजस मात्रे. परंतु मैदानावर खूप सारे प्रेक्षक जोडले, त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे प्रेक्षक सातत्याने जोडलेले असतात, त्यांचं स्वागत करूया. पुन्हा एकदा दीप पाटील यांचा बॉल थर्ड मॅनला गलीमधून इनफिल्डला क्लिअर केलं जातं. लॉंग स्टॉपला चेंडू फरार झालाय, देऊन जाईल चौकारानं धावसंख्या आता 5 अंकावर. एक सफलता मिळाली. त्यानंतर न्यू बॅट्समन मैदानामध्ये आला. 3ऱ्या क्रमांकावर रोहित लांगीला आपण पाहताय. मिडल ऑर्डर मध्ये जर विचार केला तर 3ऱ्या क्रमांकाची जागा जर पाहिली तर महत्वाची. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल आणि त्यामध्ये मग त्या बॅट्समनकडे जास्त नजरा असतात, जास्त विश्वास असतो आणि त्याने चौकार मारलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आपण पाहू शकाल. फील्ड करतायत आणि एक सिंगल मिळेल असरे टीम आणि बॅट्समन रोहित याला. सिंगलनं धावसंख्या धावपलकावर तब्दिली पाहायला मिळेल. ती म्हणजे धावसंख्या आहे ती टोटल 6 रन्स. उत्कृष्ट गुणलेखक रायगडामधील तुम्ही पाहू शकाल. वेगवेगळ्या कलर्सनं आपल्या या वेळेला यष्टांच्या मागे शॉट फाईन लेग स्वतः या कर्णधार आहेत. झेल मात्र टिपतायत. अचूक झेल टिपलाय धनेश कामोटकर. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे, सातत्यानं आपण पाहत असतो. परंतु आज मात्र क्षेत्ररक्षण करताना इथे मात्र झेल टिपलाय आणि आणखी एक महत्वाचा विकेट तो म्हणजे समीर बाद झालाय. ज्या समीरवर जास्त जबाबदारी होती तो समीर मात्र स्वस्तामध्ये परतलाय, तो बाद झालाय. थोडस
अनुकूल परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे दबाव तंत्राखाली पाहायला मिळतो आसरे संघ. न्यू बॅट्समन सार्थक ठकोरे येतोय मैदानाच्या आतमध्ये. परंतु जरी विकेट गेल्या असल्या ना तरी आसरी टीम मी म्हणेन मैदानामध्ये तगधरून जर उभा राहिला ना धावा येतील आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नशील राहणं तितकं महत्वाचं आहे आणि ते करावं लागणार आहे. आणि त्यासाठी मग इथून मात्र आउटसाइड दी लेग स्टंप खूप दुर्वार चेंडू पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने निघालाय. डीप यांचा चेंडू अवांतर बॉल फेकलाय. एक एक्स्ट्रा धाव खर्च होतीये. टीमची धावसंख्या आता 7 या अंकावर. 7 रन्स ऑन अ बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर प्ले 1 तुम्हाला पाहायला मिळत आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतात. एक काऊ कॉर्नर. या वेळेला फटका मोठा खेळलाय. सेफ लँडिंग होईल का? आणि ते होत असताना सुद्धा एक टप्पा ओव्हर दी रोप 1 बाउन्स चेंडू सीमा पार मिळून जातील आसरे टीमला चौकार. सार्थकच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळाला आणि या 4 न धावसंख्या तब्बल पुढे सरकली. दुहेरी अंकामध्ये डबल 1 11 धावसंख्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दीप पाटीलनं खर्च केली धावसंख्या 11 आणि आसरे टीमची धावसंख्या जमली ती म्हणजे 11 धावा. चला टीम मीटिंग करू नका. लगेच षटक 2 सुरू करा आणि फिल्डिंग सजवायचंय. जास्त वेळ नाहीये. गोलंदाज येत आहेत डावखुऱ्याचे गोलंदाज धनेश कामोडकर. सातत्यानं चांगली गोलंदाजी करणं हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु चेंडू क्रमांक पहिला डावखुऱ्याचे बॉलर पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडस टर्न होताना पाहायला मिळालं. बॅट्समननं दूरवरून बॅट फिरवली आणि त्यानंतरचा पहिला बॉल डॉट. नॅचरल स्विंग मग चेंडूचा स्केल मिरिट त्यानुसार खेळणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही डावखुऱ्याच्या बॅट्समन समोर खेळण्यासाठी तुम्हाला खूप चांगले प्रयत्न करावे लागतात. कारण चेंडू पडल्यानंतर कधी कधी जर आपण पाहिलं तर थोडंसं टर्न होणं समोरून चेंडू बाहेर निघणं या गोष्टी आपण पाहत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मग एखादा ऑफस्टंपवर बॉल आला तर त्याला ऑफसाईडच्या दिशेनं पॉइंट असेल कव्हर असेल या दिशेनं खेळणं महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल धनेश यांचा पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलेव्हरी. चेंडू पडतोय. पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निनाद आहे तिथे. त्यानंतरचा येणारा आणखी एक डॉट बॉल. 3 चेंडू फेकतायत. एक धाव खर्च करतायत. 2 डॉट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु लगा तो आबद नाही तो बरबाद. जर लागला फटका चांगला तर षटकार किंवा चौकार सुद्धा अन्यथा विकेट सुद्धा जाताना पाहायला मिळत आहे. अप्रतिम गोलंदाजी. आपल्यामधील नैसर्गिक गोलंदाजी ते दाखवतोय. गुणवत्ता सिद्ध करतोय धनेश कामोडकर. यावेळेला एक सिंगल मिळाली. सिंगलला धावसंख्या आता पाहायला मिळेल तुम्हाला 13 या अंकावर. एक संत सुरुवात हलवार पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. दोन षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू पूर्ण झाले आणि या 12 चेंडू मध्ये पहिल्या षटकामध्ये दीप पाटीलनं 11 धावा खर्च केल्या आणि धनेश कामोडकरनं खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. त्यामध्ये एक सफलता यशस्वी राहिलेले षटक आपण पाहत आहे धनेश यांचं. तब्बल 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री वीरेश्वर क्रिकेट संघ आसरे टीमची धावसंख्या आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावसंख्या.
तिसरं षटक आहे आणि टेप बॉलला सुरुवात होईल. तिसरं किंवा चौथं षटक तुम्ही टेप बॉल वापरू शकता. कंपल्सरी सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं तर टेप बॉल यूज करत नाही आहोत, हे सुद्धा पाहायला मिळतंय. फक्त पहिल्या माससाठी टेप बॉल आपण वापरतोय. ISPL फॉर्मॅटचा एक योग्य पद्धतीने वापर या स्पर्धेमध्ये, कारण बऱ्याचशा संकल्पना आहेत तेजस मात्रे वापरत असतात. त्यानंतर मग बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्या संकल्पना मानस पाहिलं तर अवलोकन केल्या जात आहेत. हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलं. बॉलिंग मार्कवर येत आहेत. डीपला दिलाय बॉल, टेप बॉल आणि त्यामधील पहिलाच बॉल आणि सरळ थर्ड मॅन आणि या क्षेत्रामध्ये टिपला जातोय झेल आणि त्यानंतरचा आणखी एक धक्का असणे टीमला. चौथा गडी बाद. पडझड सुरू झाली आहे. वारंवार विकेट जात आहेत, धावा येत नाहीये आणि प्रेशर मात्र आता पूर्णपणे अंगावर घ्यावं लागतंय. आता त्या प्रेशरला मी म्हणेन कुठेतरी झुगारलं पाहिजे, त्या प्रेशरला ढकललं पाहिजे आणि त्या प्रेशर मधून बाहेर निघत असताना एका दोन बिगेट येणं किंवा सिंगल डबलने सुद्धा स्ट्राईक रोटेट करणं आणि धावा येणं हे आसरे टीमला आता महत्वाचे होत आहेत. परंतु दीप पाटीलचा पहिला बॉल विकेट देऊन गेलाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डाव्या बाजूने बॅट्समन समोर. या वेळेला कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक क्षेत्ररक्षक आहे. वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का लागतो आसरे टीमला आणि आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. पाच गडी बाद होत आहेत. म्हणजे तब्बल जरा विचार केला निम्मा संघ सध्या मी म्हणे गारद होतोय. विकेट जात आहेत, पडझड सुरू झाली आहे. तू चल मे आया, एका पाठोपाठ हादरे दिले जात आहेत. चांगली गोलंदाजीचा कारनामा ती मोठी जुई संघ करतोय आणि आता मात्र कमीत कमी मी म्हणेन फायटिंग टोटल सुद्धा येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता मिडल ऑर्डर मधील बॅट्समनला संधी मिळाली आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं मानस की 5 षटकांमध्ये कधी कधी मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग सुद्धा पोहोचत नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये आता जी संधी मिळाली आहे त्या संधीचं कुठेतरी सोनं करणं महत्वाचं आहे. सिंगल डबल का होईना त्या धावा घेऊन टीमला एक 30-35 पर्यंत जरी पोहोचू शकला तरी एक फायटिंग टोटल या मॅच मध्ये होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी. आपल्यामधील गुणवत्ता कौशल्य इथे सादर करतोय. नॅचरल गोलंदाजी पाहायला मिळत आहे. एखादा हाफ ट्रॅकर बॉल, एखादा गुड लेन, एखादा आपण पाहिलं तर समोर टाकतोय, एखादा बाउन्स करतोय. अशा वेगवेगळ्या व्हेरिएशन गोलंदाजी पाहायला मिळत आहे. वेग आणि वेगाच्या बरोबर लाईन आणि लेंथ महत्वाचा आहे. या वेळेला बाहेर निघालाय चेंडू. पंचांनी सांगितलंय की खराब बॉल आहे, लाईन खराब आहे, त्याच्यावर दंडित अवांतरची धाव जोडली. धावसंख्या आता 14 धावसंख्या. कितीचा वान, कितीचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावा जमून या मॅच मध्ये आसरे संघ पाहायला मिळेल. या वेळेला शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरडत असताना गॅप होती मोठी आणि त्या गॅप मधून भेदत असताना आसरे टीमला आज चौकार. आसरे टीम साठी या चौकारानं कुठपर्यंत बळ देऊन जाणार आहे हे सुद्धा पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मानस आखला होता मनामध्ये पूर्णपणे, परंतु धावसंख्या आता तब्बल 19 अंकावर पाहायला मिळेल. षटक इथून 3 संपली. टेबलचं षटक सुद्धा समाप्त झालंय. धावसंख्या 19 पाहायला मिळेल. सिंगल आली. ओके ओके. 18 धावसंख्या.
18 धावसंख्या पाहायला मिळेल. 18 बॉल संपले, 18 धावा पाहायला मिळतात, म्हणजे प्रत्येक षटकामागे 6ची सरासरी. आता बॉलर येतोय नवीन हर्ष भोपीला आपण पाहताय. षटक क्रमांक 4 समोर डावखुऱ्या त्याचा बॅट्समन बॅटचा फेस खोलतोय. ज्याची संधी मिळाली आणि त्या संधीला उचलून धरत असताना टिप मिड विकेटच्या वरतून खेचलाय सरळ आउट ऑफ द पार्क षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या आता वेगानं झपाट्यानं पुढे सरकली. धावसंख्येचा वेग वाढला आणि त्यानंतर धावसंख्या 24 धावसंख्या 24. पहिलाच बॉल षटक 4 हर्ष याचा आणि बॅट्समन होते जर पाहिलं असेल तुम्ही आदेशला आपण पाहताय 5व्या क्रमांकाचे बॅट्समन आहेत. त्याच्या जोडीला 7व्या क्रमांकावर श्रेयश. पुढचा बॉल आणि पुढचा बॉल सुद्धा हवाई सफर हवाई हल्ला बॅक टू बॅक येतो. दुसरा षटकार. जरी विकेट्स गेल्या असल्या तरी आम्ही मैदानामध्ये लढू शकतो आणि हे सांगत असताना बॅट्समन होते पुन्हा एकदा आदेशच्या बॅटमधून येणारा हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. विकेट जरी गेले असल्या प्रेशर घेतलं नाहीये आणि एकदम शांत आणि संयमानं आणि त्याच्या बरोबर केलेला हा कार्यक्रम बॅक टू बॅक 2 षटकार. टीमची धावसंख्या पुढे सरसावली. आता धावसंख्या जोडली ती तब्बल 30 या अंकावर. आता धावेचा वेग वाढला गेलाय. एक्सिलेटरवर पाय दिलाय बघा. बॅक टू बॅक 2 षटकार आले. आणखी एक षटकार येईल का? हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आणखी एक पाहायला मिळेल का? हे सुद्धा पाहूया. गोलंदाजावर प्रेशर आहे आणि ते प्रेशर जाणवतं सुद्धा, कारण एखादा मोठा फटका पडतो ना त्यावेळेला गोलंदाज थोडासा दडपणाखाली येतो. हर्ष भोपी एक यंग टॅलेंट अपकमिंग स्टार मोठी जुई टीम कडून सातत्यानं गोलंदाजी करताना पण त्याला पाहत असतो. पुन्हा एकदा तयार. या वेळेला फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा देतोय क्षेत्ररक्षक. इनफिल्डला क्लिअर. क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॅट्समन होते पुन्हा एकदा आदेश. 2 षटकार आणि त्यानंतर येणारा एक चौकार. टीमची धावसंख्या आता तब्बल 34 या अंकावर. आता मात्र धावांना वेग आलाय. 4थं षटक आता निर्णायक ठरतंय ते टीम आसरे संघासाठी. आणि काय अफलातून बॅटिंग होतीये. जबरदस्त खेळ. आता मैदानाच्या आतमध्ये आदेशच्या माध्यमातून डावखुऱ्याचा बॅट्समन मैदानामध्ये फटकेबाजी करतोय. टीमला सावरतोय, डावाला सावरतोय, धावसंख्येला पुढे नेतोय आणि धावांना जमवण्यासाठी संघर्षमय अशा या वातावरणामध्ये आपला खेळ साकारतोय. या वेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. परंतु रन्स नसेल बघा, कारण आंतरराष्ट्रीय नियम आणि ते नियमावली आपण पूर्णपणे या स्पर्धेमध्ये वापरतोय. ज्या वेळेला तुम्ही दुसरी धाव घेत असता त्या बाजूने दोन्ही एंडनं स्ट्राईक सोडणं महत्वाचं आहे. हे नियम आपल्याला सांगतं. आणि इथून मात्र पुन्हा एकदा आता लॉंग स्ट्राईक एंडला आदेश, स्ट्राईक एंडवर श्रेयस ज्याने एक चौकार मारलाय. हर्ष भोपी पुन्हा एकदा तयार होतोय. तब्बल 4 बॉल त्याने हाताळले. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. तब्बल 17 धावा खर्च करतोय. थोडीशी महागडी षटक. या खोलवट टप्प्याचा बॉल. एक सिंगल साठी खेळतोय. सिंगल मिळाली. सिंगल ना आता धावसंख्येचा आलेख आपण पाहताय पोहोचलाय तो 36 या अंकावर. 36 ऑन अ बोर्ड पाहायला मिळेल. अंतिम बॉल असेल या 4थ्या षटकामधील. बाकी पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे आदेश. आदेशनं काय खेळ केलाय. 4 बॉल मध्ये त्यानं 17 धावा जमवल्यात. म्हणजे संघाला थोडस मजबूत केलाय. परंतु मजबूत करत असताना फटका इथे फसला जातोय. एकाकी किल्ला लढवत असताना त्याची बॅटिंग इथून संपुष्टात येते. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये उंच उडालेला झेल टिपला जातोय. आय विल टेक झेल टिपला गेलाय आणि इथून मात्र आदेशच्या आक्रमक पारीचा खात्मा. बॅट्समन आउट.
प्रणित भुईर आलाय नवीन गोलंदाज शेवटचं षटक पहिलाच बॉल कव्हरच्या वरतून खेळतायत दीपमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि त्यानंतर मात्र येणार हा चौकार कदाचित टप्प्यावर थांबला असता तर आणखी काही चित्र पाहायला मिळालं असतं वेगळं परंतु अडवण्याचा खूप प्रयत्न होता बाउन्स जास्त झाला चेंडू आणि त्यानंतर येणारा हा चौकार पाहायला मिळाला धावसंख्या आता चौथं दशक जोडलंय चौथं दशक कंप्लीट झालंय म्हणजे 40 धावा प्रणित पुन्हा एकदा तयार होतोय फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय लॉंग द कार्पेट समोर खेळतोय अंकेश आहे समोर सिंगल रन्स मिळेल आणि या सिंगल ना आता धावसंख्या 41 धावसंख्या 41 पाहायला मिळतील 50 पर्यंत पोहोचला एक फायटिंग टोटल सुद्धा या मॅच मध्ये पाहायला मिळेल 5 षटकांमध्ये आसरे टीमची सुद्धा गोलंदाजी तितकी चांगली आहे आणि दूरवरचा प्रवास करून इथेपर्यंत पोहोचलाय आणि अशा परिस्थितीमध्ये 50 पर्यंत पोहोचणं या मॅच मध्ये खूप महत्वाचं राहत आहे परंतु शेवटचे अंतिम 4 बॉल कसे असतील टीम मोठी जुई संघासाठी आणि आसरे टीमसाठी परंतु डावकऱ्याचा बॅट्समन प्रशांत लांगी स्ट्राईकवर प्रशांत यांच्यासाठी हा बॉल पाहायला मिळतो अप्रतिम डिलिव्हरी ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज केलाय जितके ऑफ स्टंपवर चेंडू रिलीज होतील त्या चेंडूला मरण नाहीये क्रिकेटमध्ये हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय तुम्ही जर ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी जर पाहिली असेल ना तर पूर्णपणे प्रॉपर ऑफ स्टंप धरून गोलंदाजी हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि सातत्यानं ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा जर अशी गोलंदाजी राहिली तर त्या गोलंदाजाला कधी मरण नाही इथून मात्र क्षेत्ररक्षक जज केलं होतं हातामध्ये झेल सुद्धा पडला होता परंतु मिस केलं झेल सुटला आणि त्यानंतर त्यानं सीमारेषा सुद्धा ओलांडली चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा मिळाला आसरे टीमला 4 धावा टीमची धावसंख्या आता 45 धावसंख्या 45 रन्स स्ट्राईक रोटेट नसेल मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं परंतु आता काय अप्रतिम डिलिव्हरी वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता चांगला चेंडू पडला लाईन चांगली लेन चांगली पॅरलर निघालाय डॉट आलाय शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधील या पूर्वार्धामधील शेवट कसा असेल टीम आसरे संघाचा आणि मोठी जुई संघाचा पुन्हा एकदा सज्ज शेवट कसा असेल कव्हरच्या दिशेनं 1 बाउन्स 1 टप्पा आणि 1 टप्प्यानिशी मंचामध्ये सरळ चेंडू आलाय फिल्डरला बीट केलाय आणि या चौकारानं टीमची धावसंख्या तब्बल 49 धावसंख्या 49 जर विचार केला आपण दीप पाटीलचं षटक पहिलं 11 धावेचं त्यानंतर जर धनेश यांचं षटक पहिलं 2 धावेचं त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर मग टेबल साठी आपण दीपला पाहिलं त्यानंतर हर्ष बोपीचं 18 धावेचं महागडे षटक आणि स्लॉगरच्या षटकामध्ये ज्या धावा येणं महत्वाचं होतं आसरे टीमला त्या धावा सुद्धा पुष्कळ आल्या मी म्हणेन 13 धावा आणि एक चांगलं फायटिंग टोटल या मॅच मध्ये आता ठेवलंय 49 जमल्या येणारी 5 षटकं 30 बॉल आणि करायचे ते 10च्या सरासरीनं 50 धावा बघा ग्रीष्मा 11 एसीसी मोठी जुई या टीम साठी पॅक सिस्टीम बॉईज मोठी जुई ग्रुप आणि हर्षद भोईर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा येतात त्या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं सहर्ष स्वागत येणारे बॉल 30 षटकं आणि या 5 षटकांच्या पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये जमल्या त्या म्हणजे तब्बल 49 येणारी 50 धावा 10ची सरासरी आसरे टीम गोलंदाजी चांगली करेल धावा या डिपेंड केल्या जातील की मग मोठी जुई संघाची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर मग अंकेश असेल निनाद असेल अशी दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांना मग थांबवण्याचं थोपवण्याचं काम केलं जाईल का या मॅचचं चित्र काय असेल मॅचचा रिझल्ट काय असेल परंतु आपण पाहत राही स्पर्धा किंगजर आणि आदर्श ट्रॉफी 2025 चा शानदार पर्व व्हॉइस मध्ये करूया बदल पुढच्या सत्रासाठी आवाज ऐकूया आमची मानसजी मनोरे सरांचा यस
ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला आपलं सहकार्य नोंदवलंय. खुल्या गटामध्ये आपण पाहिलं असेल या स्पर्धेसाठी आपण पाहत आहे खुल्या गटामध्ये ज्या ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत सन्माननीय बीडी शेठजी पाटील आणि संदीपजी वाघमारे साहेब. ग्रामीणसाठी ज्या सर्व ट्रॉफीज आम्हाला दिलेल्या आहेत ते पार्थ शेठ पाटील न्हावा. सामनावीराच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलेत सन्माननीय श्री अमर शेठजी पदाजी म्हात्रे. कशिश ट्रान्सपोर्ट जी सिरीज साठी सायकल तुम्ही पाहते ओपन गटामध्ये श्री रोहन शेठ लबडे खानावले. ग्रामीणमध्ये सायकली ज्या आम्हाला दिलेल्या आहेत स्पोर्ट्स सायकल सुहास शेठ गोंदली बामणडोंगरी, अणवी सतीश कटेकर, आरोही समीर कटेकर, रुपेश शेठ भोईर कोलवाडी, किरण शेळके. त्यानंतर मालिकावीराची जी मोटरसायकल आहे ते आमचे सन्माननीय महेशजी कडू असतील सोनारी आणि मंगेशदा वाकडीकर. आपण पाहताय रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष शिरडोन यांच्याकडून सिक्सर सुप्रीमो बॉल आणि बॅग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर विशेष सहकार्य महेंद्रजी घरस साहेब असतील, परेशदादा ठाकूर असतील, प्रीतमदादा म्हात्रे, सचिन शेठ म्हात्रे, सचिन शेठ घरत, अमर शेठ म्हात्रे, ॲडव्होकेट मनोजजी भुजबल साहेब, रवी शेठ पाटील, जितू शेठ फडके, रवी शेठ शेळके, श्री साहेब अश्विनजी नाईक साहेब. त्या सर्वांचं मी साहेब अश्विनजी नाईक साहेब त्या सर्वांचं मी तेजसदादा म्हात्रे आणि किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आलाय आलाय आलाय. या इनिंग मध्ये सुरुवात झाली, दुसऱ्या इनिंगचा आगाज झाला आणि येतोय हा दमदार मोठा फटका षटकार. तो शुक्रिया शेखर पाटिल सर. मैदान के अंदर चलेंगे आश्रय टीम जो सुधागढ़ पाली के डिस्ट्रिक्ट से बिलोंग करती है और उनके साथ साथ मैदान के अंदर आपको टीम मोटिस हुई उरन तहसील की ये टीम नजर आएगी. 50 के टारगेट का पीछा करना है. शुरुआती 2 गेंदों में आपने 6 रनों को बनते हुए जरूर देखा. हाफ टैकर बॉल थी, कवर के ऊपर से खेला इनसाइड आउट, ओवर द कवर, गेंद रुकेगी नहीं. एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए बाउंड्री को एक और स्कोर किया. 4 रन यहां से भी जरूर मिलेंगे. उरन तहसील की ये टीम जिसने रायगढ़ टेनिस बॉल क्रिकेट में बहुत मशहूरत को हासिल की, ग्रीष्मा 11 के नाम से आज इस मैदान के ऊपर उतरी है. लेकिन श्री वीरेश्वर क्रिकेट क्लब आसरे ये टीम मैदान के अंदर ब्लू जर्सीज इंडियन टीम की वो जर्सीज आपको नजर आएंगी. 50 का टारगेट 30 गेंदों में उतना बड़ा है नहीं. अगर आप इस पर्टिकुलर ग्राउंड के बारे में बात करेंगे, राजीव गांधी क्रिकेट ग्राउंड न्यू पनवेल का ये खूबसूरत मैदान, हमारे कमेंटेटर नारायण चौधरी सर इनका भी यहाँ पे आगमन हो चुका है. इस प्रतियोगिता में आपका स्वागत. रन संख्या बनी है 3 गेंदों के बाद 10 रन स्कोर कार्ड के ऊपर. ओहो, यहां से नजर नहीं थी गेंद के ऊपर. एक हाथ से खेलने की कोशिश जरूर की लेकिन कैच वहां पे लिया जाएगा. पहला झटका लगा बैटिंग करते हुए टीम ग्रीष्मा 11 मोठी जोई को, जहां पर बल्लेबाज निनाद भोईर की पारी का खात्मा. निनाद भोईर एक बाउंड्री एक छेन के बैट से आया लेकिन विकेट पे इनके जरूर हासिल की है. आदेश तोरगे बॉलिंग ट्रैक के ऊपर आपको नजर आएंगे. P1 का पहला पावर प्ले का ओवर. 38 मीटर का फील्डिंग रिस्ट्रिक्शन आपने देखा. 2 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर आपने देखे जरूर है. नितेश भोईर इन एट नंबर 3 की पोजीशन पर इन किए जाएंगे. जितेश भोईर नंबर 3 के ऊपर मैदान के अंदर आइए. शुरुआत आपको मिल चुकी है. एक छक्का एक बाउंड्री आपने लगाई. इसके बाद फिर एक बार वो बड़े हिट का माइंडसेट नजर आया था. एक विकेट जरूर गवाई. साझेदारी भी बनानी जरूरी है जहां पर आपको हर एक ओवर का वो रिक्वायर रेट का पारा पूरा करना पड़ेगा और उसके साथ विकेटों को डिफेंड करना भी जरूरी. अपना काउंट लेते हुए आप जितेश भोईर को आप देखेंगे. बढ़िया प्रतियोगिता. ये जितनी प्रशंसा की जाए ऑर्गेनाइजिंग कमेटी की उतनी कम है. किंजल स्पोर्ट्स, आदर्श ट्रॉफी, नामचीन प्रतियोगिता है. हर टीम एक्साइटेड होती है इस प्रतियोगिता में खेलने के लिए. टैपिंग क्रिकेट नजर आएगा. पुश करो खुश रहो.
लेकिन खिलाड़ी बिल्कुल तैनात है, अच्छी फील्डिंग, अच्छा एफर्ट है टीम आसरे के द्वारा। और पहली बार मैं इनको जरूर देख रहा हूँ इस मैदान के ऊपर। इन्होंने बताया भी पहली बार खेल रही है इस प्रतियोगिता में। सुधागढ़ पाली बहुत लंबा सफर तय किया यहाँ तक आने के लिए और मैदान के अंदर अच्छा खेल दिखाना पड़ेगा। डाउन द लेग साइड, अंपायर का व्हाइट बॉल का सिग्नल। थोड़ी सी लाइन लेंथ से भटके यहाँ पे आदेश तोड़ गए। आपके पास रन ज्यादा नहीं है, शुरुआत आपने खराब की है इस ओवर में और कहीं ना कहीं आपको कम बैक करना पड़ेगा। व्हाइट गेंदें आपकी टीम के लिए थोड़ी सी महंगी साबित होगी। एक्स्ट्रा की रन आपको बचानी है इस मैच के अंदर। ऑन साइड के ऊपर खेला, स्लॉट वाली गेंद थी, अक्रॉस लाइन क्रॉस बैटेड ये शॉट था। मिड विकेट बाउंड्री पर खिलाड़ी रफ्तार के साथ आएंगे। अच्छी फील्डिंग एफर्ट, लेकिन रन यहां से कंप्लीट जरूर किया और इसी रन के साथ P1 का पहला ओवर जो समाप्त हो चुका है। 50 का पीछा करना था। ग्रीष्मा 11 मोटी जोई का टोटल बना 12 रन, 1 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड पर। और समीकरण यहां से बदलेगा। आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। 24 गेंदों में आपको 38 रन बनानी है। 4 ओवर में 38 रन और यहां से रिक्वायर्ड रहेंगे अब ग्रीष्मा 11 मोटी जोई के लिए। 5 ओवर की मैच, 2 पावर प्ले के ओवर, जहां पर पहले ओवर में 2 खिलाड़ी थे, दूसरे ओवर में 3 खिलाड़ी आपको 38 सर्कल के बाहर नजर आएंगे। गेंदबाजी में परिवर्तन किया जाएगा। बॉलिंग ट्रैक के ऊपर राज सवान बॉलिंग करने के लिए आपको नजर आएगी। क्या राज का राज मैदान के अंदर दिखेगा, ये देखना बहुत जरूरी। अगर आपको अपोजिशन को रोकना है तो अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी, विकेट चटकानी पड़ेगी। इकोनॉमिकल बॉलिंग स्पेल प्लस विकेट टेकिंग एबिलिटी, ये आपको इस मैदान के ऊपर दिखाने की जरूरत है। चलिए ज्यादा समय नहीं लेना है प्लीज। 5 ओवर 25 मिनट्स, ये जो कोटा है आपको ये पूरा करना है 25 मिनट में, वो 5 ओवर। पहली गेंद स्ट्रेट हिट किया, खिलाड़ी है, रुके, लेकिन रुके तो काम तमाम है। आउटसाइड द ऑफ स्टंप वाली गेंद को खदेड़ा वाइडिश लॉन्ग ऑफ के बाहर और यहां से मिलेंगे 4 रन। बढ़िया स्ट्रोक था। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं, स्लॉट वाली गेंद थी, रैपिड डिलीवरी थी, लेकिन उससे दुगनी रफ्तार से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर गई है। जितेश भोईर 3 गेंदों में 5 का योगदान अपनी टीम के लिए देते हुए। खराब गेंद थी, दिशा खराब तो दशा खराब, और दिशा से भटके तो पड़ेंगे फटके। ये फाइन लेग बाउंड्री के बाहर 6 रन। खराब गेंदबाजी, लाइन लेंथ से भटकते हुए राज नजर आए, फायदा उठाया। जितेश भोईर के बल्ले से वो छक्का आया है। ये मैच में कहीं ना कहीं रन गति आपको तेज रफ्तार के साथ आगे जाती हुई नजर आएगी। ऑर्गेनाइजिंग कमेटी का टाइम बचाने का काम ये कर सकती है अगर ये मुकाबला 3 से 4 ओवर के करीब अगर खत्म होता है। हालांकि 22 तो अब बने हैं, 28 आपको और बनाने आने वाली 22 गेंदों में। मिस हो गए इस बार, प्ले एंड मिस। गेंद शरीर से टकराती हुई नजर आएगी। विकेट कीपर गेंद को कलेक्ट करेंगी। अंपायर का लेग बाज का सिग्नल हमारी तरफ जरूर आया। 1 रन यहां से मिलता हुआ जो टीम के अकाउंट में जोड़ा जाएगा। 23 रन इज ऑन टोटल। 9 गेंदें अब तक जरूर हुई है इस दूसरी पारी में। आसरे टीम इतना लंबा सफर तय कर कर जरूर आई है, अच्छे खेलने की उम्मीद है, जीतना चाहेंगे, क्वालिफाई होना चाहेंगे, क्योंकि इतना दूर का सफर जब आप तय करते हैं और मैदान पर आकर खेलते हैं, जीतने की आपको इच्छा हमेशा होती है। गेंदबाज चल पड़ी है, ओहो ऑफ साइड के ऊपर स्क्वायर कट किया, सर्वेंद्र सहवाग की याद दिलाई, बढ़िया स्ट्रोक था। देखते ही देखते बैकवर्ड पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर अंकेश के बल्ले से ये 4 रन। अंकेश कामोटकर टीम मोटी जोई के क्रिकेट का एक सबसे बड़ा नाम, और शेखर पाटिल सर ने बताया था कि ये टीम हाल ही में वो दूसरे नंबर की पायदान की हकदार रही थी करण जाड़े की उस प्रतियोगिता में, जहां पर अंकेश कामोटकर के अर्धशतकीय पारी को भी आपने देखा था। 15 गेंदे 50 का योगदान इस खिलाड़ी का उस मैदान पर रहा था। फॉर्म अपने साथ लेकर आता है ये खिलाड़ी।
ड्रेसिंग रूम से सेट होकर आई है। पहली गेंद के ऊपर 4 बटोरे है। अच्छी शुरुआत अंकिश कामोटकर की पारी की। रन संख्या 27। ओहो, टैपिंग क्रिकेट, हल्के हाथों से सम्मान दिया, कोई जल्दबाजी नहीं है। इस खिलाड़ी को पता है कि मुकाबला हमारे हाथों में है, विकेट लूज करेंगे तो मैच बदल सकता है। पूरी तरीके से अक्लमंदी भरा क्रिकेट जो यहां से अंकिश कामोटकर खेलते हुए नजर आएंगे। टॉट के निकाली इस ओवर में, आड़े बल्ले से खेला, ऑन साइड पर खिलाड़ी थे, वहां पर अच्छी फील्डिंग नजर आएगी। सिंगल को कंप्लीट किया, स्ट्राइक रखेंगे अपने पास अगले ओवर में। फिलहाल 2 ओवर की समाप्ति, 14 की औसत से रन बनी है, 28, लॉस ऑफ 1 विकेट। समीकरण बनेगा आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 22 रनों की जरूरत। 18 गेंदें 22 रनों के बारे में बात करते हैं तो 7.33 के करीब वो रन रेट जो हर ओवर के पीछे यहां से मेंटेन करना जरूरी। टीम मीटिंग ले रही है कि अभी भी यहां से आश्रय टीम वापसी कर सकती है, इसके ऊपर सभी की निगाहें। अगला मैच बिल्कुल होगा विनर वर्सेस विनर। अर्ली मॉर्निंग सेशन में हमने देखा 2 मैचेस वहां पर खेले जरूर गए थे और उन 2 मैचेस को जीतकर नांदगांव टीम आज के दिन में आखिरी मैच में पहुंच चुकी है। पिछले मुकाबले में क्या कमाल का प्रदर्शन रहा टीम धोतुम का, उन्हें जीत मिली और यहां से जो जीतेगा उनके सामने अगले मैच में 2-2 हाथ करता हुआ नजर आएगा। फिलहाल चलिए, इतना टाइम टीम मीटिंग के लिए नहीं है, तुरंत आपको फील्डिंग को सेटल डाउन करना है। टेप बॉल 3rd या 4th ओवर में आपको लेना मैंडेटरी है और तीसरे ओवर में ही टेप बॉल का इस्तेमाल किया जाएगा। तेजस मात्रे सर, इनकी ये जो संकल्पना है कि टेप बॉल ISPL बॉल को इस्तेमाल करना चाहिए इस प्रतियोगिता में, कहीं ना कहीं कारगर साबित हुई है। कभी कभार टेप बॉल जो है वो कहानी को पलट भी सकता है, तो कभी कभार टेप बॉल जो है वो कहानी को वापस लेके आ सकता है बॉलिंग टीम के लिए। ये ओवर इंपॉर्टेंट, निर्णायक ओवर। 20 ओवर के मैच में हम देखते हैं कि 20वें से ज़्यादा 19 ओवर इंपॉर्टेंट होता है। 4 ओवर के मैच में चौथे से ज़्यादा तीसरा ओवर वैल्यूएबल, और उस वैल्यूएबल ओवर को लेकर आदेश सोरगी बॉलिंग ट्रैक पर। 18 गेंदें बची है, 22 का समीकरण। आदेश सोरगी पहली ओवर में 12, 1 विकेट निकाला था और इस ओवर में भी उस विकेट को चटकाना पड़ेगा। ये जोड़ी को तोड़ना बहुत जरूरी। ये बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई। आश्रय टीम का सबसे बेहतरीन गेंदबाज आदेश सोरगी, तो उनके सामने ग्रीष्मा 11 मोटी जुई का सबसे खतरनाक बल्लेबाज अंकिश कामोटकर। ओहो, ऑन साइड पर खराब गेंद थी ये, बैकवर्ड जोन में विकेट कीपर नाकामयाब है। ये बिना दसरा बिना दिवाली का बोनस है, ये सोने पे सुहागा, ये 4+1 का पंजा जो ग्रीष्मा 11 मोटी सुई के अकाउंट में जोड़ा जाएगा। टेप बॉल, टप्पा खाने के बाद काटा बदला, एक्शन रिप्ले में आप देख सकती है। विकेट कीपर क्या करेंगे, वो भी कोशिश उन्होंने जरूर की। इसी वजह से मैं कहता हूं टेप बॉल कहानी पलट भी सकती है तो कहानी बना भी सकती है। वाइट के साथ 5 रन आई है। फुल टॉस ऑन साइड पर, पैर पे गेंद, मतलब बाउंड्री की सैर पे गेंद, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर खींचा ये अंकिश कामोटकर, द ब्रांड ऑफ मोटी जोई क्रिकेट। यहां पर 6 रन। रन बनी है। रन संख्या आपको इंक्रीज होती हुई नजर आएगी। 39 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। जीतने के लिए मात्र 11 रनों की जरूरत। गेंदें यहां से आपको 17 बचती हुई नजर आएंगी। रन बनाने हैं 11। पूरी तरीके से ग्रीष्मा 11 मोटी जोई के हाथों में ही ये मैच अब आ चुका है। यहां पर भी डाउन द लेग साइड टप्पा खाया, गेंद ने काटा बदला, विकेट कीपर कोशिश की, रोक नहीं पाई, लेग स्लिप रोक नहीं पाई, गेंद बैकवर्ड बाउंड्री के बाहर गई। 4+1, एक और बार वो पंजा, वो 5 रन। एक गेंद के ऊपर इस प्रतियोगिता में 16 रन आ चुके हैं। अगर एक गेंद 16 रन का समीकरण आया तो हम ऐसा नहीं कह सकते कि बन नहीं सकते, क्योंकि यहां पर एक में 16 बने हैं। एक गेंद के ऊपर 16 रन खर्च किए। वाइड बॉल के ऊपर 2 वाइड बॉल, 2 बाउंड्रीज उसके ऊपर और एक छक्का आया आउटसाइड द ऑफ स्टंप। यहां पर नो बॉल का सिग्नल आएगा अंपायर के द्वारा।
नो बॉल, मतलब अंपायर ने हेलीकॉप्टर को घुमाया, फ्री की गेंद होगी अगली। आदेश तोरगे टेप बॉल का इस्तेमाल करते हुए, कांचन सर इन्होंने पहली ओवर डाली थी, वो सिक्सर सुप्रीमो के बॉल का इस्तेमाल किया था। तीसरी ओवर डाली, कहीं ना कहीं वो टेप बॉल, और वो टेप बॉल मुझे लगता है इनके लिए फायदेमंद साबित नहीं हुआ है। यहां पर भी उसी तरीके की गेंद थी, फिर एक बार अंपायर का नो का सिग्नल। यहां पर ये 4, ये 5 के साथ मुकाबला होगा खत्म। एक गेंद में 22 रन हमने किंजल स्पोर्ट्स आदर्श ट्रॉफी में बनते हुए देखे। जैसा तेजस म्हात्रे साहब ने रिकॉर्ड बनाया 104 टीमों का, वैसा ही एक गेंद के ऊपर 22 का रिकॉर्ड भी बना इस प्रतियोगिता में। हेलो द मैच, अंपायर वो बैट कट थी क्या? लेग बाइस, यस, एक्स्ट्रा ही थी वो, लेग बाइस दी है उन्होंने, यानी अब रन वहां पर जरूर मिले। नो बॉल और +4, 5 रन और मुकाबला खत्म। टॉस वहां से हम जरूर ले रही है। टॉस त्या ठिकाणी केला जातोय। धुतुम टीम आणि ग्रीष्मा 11 मोठी जुई। टॉस टीम धुतुमने जिंकलाय। 4 ओव्हरची मॅच असेल, टेप बॉल नसणार आहे। चला धुतुम